नमस्कार, मी रश्मी दरेकर. नवराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सध्या देशाच्या सगळ्यात मोठ्या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार होती. त्याचा पहिला टप्पा आज पार पडतोय. मी आता नागपूरमध्ये आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की नागपूरमध्ये मतदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची जी आहे गर्दी होती आहे. एकूणच नागपूर जिल्ह्यामध्ये 4510 मतदान केंद्र आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे नागपूरच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण सगळ्यात मोठी जी लढत आहे ती नागपूरमध्ये होणार आहे. तेव्हाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत असणार आहे. त्यामध्येच रामटेकची सुद्धा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आता सगळ्यात मोठी ही निवडणूक आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर देशाचा पंतप्रधान या निवडणुकीमध्ये ठरणार आहे आणि त्यामध्ये आता नागरिक याचा सगळ्यात मोठा जो अधिकार आहे हक्क बजावतात ते म्हणजे नागरिक असतात, आपले मतदार असतात आणि त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. तर तुमचं मतदान तुम्हाला काय वाटतं की खासदार कसा असावा? चांगला असावा. कुठल्या बेसिसवर तुम्ही मत केलं? नागपूरच्या आपला प्रगती व्हावी, नागपूर व्हावं. तर आपण आणखी बोलणार आहोत. एक विशेष गोष्ट म्हणजे अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक आपल्याला इथे दिसतात, ते लक्षवेधी आणि त्यामध्ये तरुणाई सुद्धा इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते आहे. किती वेळ झाला आहे तुम्ही लाईनमध्ये लागले? जस्ट आलेला आहे. एकदा माझं क्रमांक नंबर बघता मी इकडे आलो. बरं, हा माझा फर्स्ट टाईम आहे. अच्छा, पहिला वोट आहे. पहिला वोट टाकण्याचा. हो, पहिला वोट टाकण्याची वेगळीच उत्सुकता आहे माझ्याकडे. मला अशा वोटाला वोट करायचं आहे जे की आपल्या समाजाला, आपल्या नागरिकताला, लोकल स्टेट म्हणजे आपला लोकल जे आहे तिथे निर्माण करावं. तिथे जे पण डेव्हलपमेंट आहे, जे पण लोकांची प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह करावं. खासदार असा असावा की त्यांना समजून घ्यावं. अनेक युवा मुली सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. काय तुमचं पहिलं वोट आहे? नाही, माझं हे तिसरं वोट आहे. कुठल्या बेसिसवर वोट करणार? अच्छा, तुला काय वाटतं खासदार कसा असावा? जो तुझं पण तिसरं आपल्याला मोठ्या प्रमाणात मुली दिसत आहे. तरुण किती वेळ झाला तुम्ही आले? जस्ट आता चालू आहे. आत्ता झालंय. काय कुठल्या बेसिसवर तुम्ही मत करणार आहे? म्हणजे विकासासाठी काय वाटतं खासदार कसा असावा? नक्कीच खासदार पावर आणि बरेच किती वेळ झाला झाले? तुम्हाला काय वाटतं खासदार कसा असावा? कुठल्या बेसिसवर धडाडीचा असावा? कुठल्या बेसिसवर तुम्ही आता मत करणार? म्हणजे सिक्रेट आहे. तर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला नागपूरमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. बरेच लोक आतापासून आले तर काही खूप वेळपासून आले. हाच केंद्र नाही तर नागपूरच्या प्रत्येक वेगवेगळ्या मतदार केंद्रामध्ये आपल्याला मोठ्या रांगा ज्या आहेत आपल्याला लागायला मिळतात. सगळ्याच जणांना आपला मताचा हक्क जो आहे ते सगळे बजावत आहेत.